कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा उतरतोय। चित्रपट सृष्टीच्या इतिहासात कोल्हापूरने मोलाची भूमिका बजावली आहे। मात्र दुर्लक्षित झालेल्या या नगरीत पुन्हा नवसंजीवनीचं वारं वाहू लागलंय। चित्रनगरीत मोठमोठे सेट, इमारती उभ्या राहिल्या असून आता त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांची पावलं पुन्हा एकदा कोल्हापूरकडे वळू लागली आहेत। पाहूयात त्याच संदर्भातला पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। भारतीय आणि मराठी सिने जगताचा पाया जग कोल्हापूरच्या चित्रनगरीत रचला गेला। त्या चित्रनगरीत नव्यानं उभ्या राहिलेल्या शूटिंग लोकेशन्सच्या या इमारती, ही चित्रनगरी अत्याधुनिक सोयी सुविधांसह विविध सेट्सनं नटलेली असावी अशी अनेकांची इच्छा होती। आता कुठं हे सगळं सत्यात उतरतंय। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते नुकतंच या इमारतींचं उद्घाटन झालंय। कोल्हापुरातल्या चित्रनगरीला आता नवसंजीवनी मिळाली असंच म्हणावं लागणार आहे, कारण या चित्रनगरीमध्ये अनेक चित्रीकरणासाठीची स्थळं बनवण्यात आलेली आहेत। ज्या ठिकाणी मी आता उभा आहे ते कोल्हापुरातले हे चित्रीकरण स्थळ आहे। जे आपल्याला मागे दिसते ते एक भव्य असं मंदिर बनवण्यात आलेलं आहे, ज्या ठिकाणी अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये ज्याची आवश्यकता असते ते हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे। छत्रपती राजाराम महाराज आणि अक्कासाहेब महाराजांच्या राजाश्रयामुळं आणि बाबूराव पेंटर यांच्यासारख्या दिग्गजांच्या योगदानामुळं चित्रपट सृष्टीचा पाया कोल्हापुरात रचला गेला। त्या काळी जयप्रभा स्टुडिओ, शालिनी सिनेटोन सारखे मोठे स्टुडिओ कोल्हापुरात होते। मात्र बदलत्या काळात हे दोन्ही स्टुडिओ कालबाह्य ठरू लागले आणि त्यामुळे कोल्हापुरात चित्रनगरीची मागणी पुढे आली। 1984 साली शहरालगत असलेल्या मोरेवाडीच्या माळरानावर 77 एकरात चित्रनगरीचा नारळ फुटला। मुंबईत चित्रीकरणाला सुरुवात होण्याआधीच या चित्रनगरीत अनेक चित्रपटांची निर्मिती झाली। पुढे म्हणावी तशी ही चित्रपट सृष्टी बहरली नाही। आता मात्र या चित्रनगरीला सरकारकडून नवसंजीवनी मिळताना दिसतेय। अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये ज्याची खरं तर अनेक वेळा आवश्यकता असते त्या वाड्याचं देखील या ठिकाणी चित्रीकरण स्थळ बनवण्यात आलेलं आहे आणि मी त्याच ठिकाणी सध्या उभा आहे। हा भव्य दिव्य असा सेट खरं तर म्हणावा लागेल, जो भक्कम दगडी या बांधकाम या ठिकाणी पाहायला मिळते। वाड्याचं एक रूप देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे या चित्रनगरीत एक भव्य रेल्वे स्थानक सुद्धा बनवण्यात आलंय। मोठमोठ्या स्टुडिओंप्रमाणेच इथं शूटिंग लोकेशन साकारण्यात आली आहेत। ही हवेशीर ठिकाणी असलेली कोल्हापूरची चित्रनगरी आणि त्याच चित्रनगरीमध्ये एक भव्य दिव्य असं रेल्वे स्थानकाचा सेट देखील उभा करण्यात आलेला आहे आणि मी त्याच रेल्वे स्थानकावरती उभा आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय। खरं तर अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये याची देखील आवश्यकता असते। या चित्रनगरीत अत्याधुनिक सुविधा, पोषक वातावरण, भव्य आणि आवश्यक सेट उपलब्ध आहेतच, सोबतच मुंबईच्या तुलनेनं इथं स्वस्तात चित्रीकरण करता येत आहे। त्यामुळं अनेक नामवंत निर्मात्यांनी मुंबईऐवजी कोल्हापूरची वाट धरली आहे। यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होत आहेत। शेकडो स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळालंय, पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आहे। कोल्हापुरातल्या चित्रनगरी या ठिकाणी 2 मालिकांचं देखील शूटिंग सुरू आहे। त्यापैकीच एका मालिकेच्या सेटवरती मी सध्या उभा आहे आणि या ठिकाणी एक गावाचं खरं तर सेट उभारण्यात आलेलं आहे। दररोज या ठिकाणी लाईट, कॅमेरा, ॲक्शनचा आवाज जो आहे तो घुमत असतो आणि यामध्ये अधिक बळ जे मिळालेलं आहे ते म्हणजे आता नवीन बांधण्यात आलेले सेट, भव्य दिव्य अशा पद्धतीचे हे सगळे सेट आहेत। मी तर खरं तर आधी आभार मानेन सांस्कृतिक मंडळाचे, कारण इतका मोठा उपक्रम आणि इतकी मोठी चित्रनगरी आज आमच्या कोल्हापूरसारख्या ठिकाणी उभं केलं आहे। खरं तर या सगळ्या गोष्टींची फार गरज असते। बऱ्याचदा आपण शूटिंग करत असतो तेव्हा काय होतं की बाहेर लोकांना, इतरांना त्रास होतो, आपल्याला हवे तसे सेट्स उपलब्ध करून घेता येत नाही। जसं की आत्ता तुम्ही इथे आमची या चित्रनगरीमध्ये, कोल्हापूर चित्रनगरीमध्ये आई तुळजाभवानी सिरियल चालू आहे। गेली 8 महिने झाले आम्ही इथे शूटिंग करतोय। संधी भरपूर मिळेल, कारण मी पाहिलेली ही कोल्हापूर फिल्म सिटी आणि आत्ताची, कारण जेव्हा संत गजानन शो सुरू होता तेव्हाची फिल्म सिटी आणि आत्ताची खूप चेंज आहे आणि हा चेंज उत्तम आहे, असलाच पाहिजे। सो एक म्हणतात ना की मातीशी नाळ जोडली असते,
तसं माझ्या फिल्म सिटीशी जोडली गेली. जेव्हा मी आले मला सांगितलं की हा शो असा असा करायचा आहे. सो माझं असं झालं की किती चेंज झालं या 2-3 वर्षामध्ये. म्हणजे त्या शोच्या वेळेस फिल्म सिटी काय होते आणि आत्ता कशी आहे. सो अप्रतिम चेंज आहे आणि हा असलाच पाहिजे. मला फक्त आनंद आहे या गोष्टीचा की मी या सोहळ्यात सहभागी होतीये आणि माझ्या पुढे आता ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत आहेत आणि माझा कोल्हापूरचा पहिला अनुभव आहे इकडे येण्याचा, त्यामुळे छान वाटतंय. चित्रनगरीबद्दल सांगा, कशी बदलत चाललेली आणि ही गरज किती आहे कलाकारांसाठी, दिग्दर्शक म्हणा किंवा निर्माते, या सगळ्या तुमच्या पूर्ण टीमसाठी? ऑफकोर्स खूप गरजेचं आहे म्हणजे इथे डेव्हलपमेंट होणं वगैरे, पण आत्ताच तुम्ही बघू शकता म्हणजे इतकं छान सगळं जवळजवळ आहे. आम्हाला सेटअपसाठी पण इथून कुठे शिफ्ट करायचं असेल काय असेल, सो मला जंगल हे सीन असे काही रानात वगैरे दाखवायचं असेल, सो ते इथे सगळं अवेलेबल आहे. पण आय एम शुअर की आता ते आणखीन डेव्हलप होणारच आहे. सो त्यासाठी आम्हाला खूप आनंद होतोय. कोल्हापूरची राजशाही, कलाप्रेम, नाट्य परंपरा आणि संगीत संपन्नता यामुळे इथं चित्रपट सृष्टीची बीजं रोवली गेली. या शहरानं अभिनयासह सिनेमाच्या तांत्रिक अंगातही महत्वाचं योगदान दिलंय. भारताच्या सिनेसृष्टीत वेगळीच ओळख निर्माण केली. कात टाकणाऱ्या कोल्हापूरच्या चित्रनगरीचं हे नाविन्य सिनेरसिक आणि कलाकारांचं नातं आणखी दृढ करणार हे निश्चित. येत्या काळात लाईट कॅमेरा ऍक्शन हा आवाज या चित्रनगरीत दिवस रात्र घुमत राहील. नवनवीन कलाविष्कार साकारत जातील. शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.